नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजयोग अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये RBI असिस्टंट 2026 ची जाहिरात आपण पाहिली होती. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आले की सर, ह्या एक्झामसाठी आम्ही पहिल्यांदाच ट्राय करतोय आणि आम्हाला फोटो, सही, डाव्या हाताचा अंगठा, त्याचं इम्प्रेशन हे आम्हाला सगळं अपलोड करायचं आहे. तशी त्यांची रिक्वायरमेंट आहे. तर ते कसं करायचं, त्याची योग्य पद्धत काय आहे, फोटो कसा एडिट करायचा, सही कशी एडिट करायची, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ प्रत्येक अशा विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जो गव्हर्नमेंट एक्झाम देण्यासाठी जाणार आहे. कारण सर्व एक्झाममध्ये फोटो, सिग्नेचर, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन ह्या गोष्टी आपल्याला अपलोड कराव्या लागतात. तर त्याची एकदम योग्य पद्धत, फोटो कसा सोप्या पद्धतीने कसा एडिट करायचा, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी काही अत्यंत आवश्यक मार्गदर्शक सूचना मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर बऱ्याच अशा एक्झाम असतात जिथे आपल्याला छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा आणि काही हस्तलिखित घोषणा हे आपल्याला अपलोड कराव्या लागतात. तर ते कसे करायचे हे आपण इथे पाहूया. आता मी इथं काही एक्झाम्पल म्हणून काही फोटोज दिलेले आहेत. जसं की पहिल्या फोटोमध्ये तुम्ही पाहताय की एक फोटो दिलाय, त्याची साईज आहे बरोबर 3.5 सेंटीमीटर बाय 4.5 सेंटीमीटर, 200 बाय 230 पिक्सलचा फोटो पाहिजे आणि त्याची साईज दिलेली आहे 20 ते 50 KB. त्याच्या पुढे नको जायला. त्यानंतर आपलं जी आपण सही करतो, सही जी अपलोड करतो त्याचे डायमेन्शन्स दिलेत. त्यानंतर डाव्या हाताचं इम्प्रेशन जे आहे त्याचे काही पॅरामीटर्स आहेत. 20 KB ते 50 KB पर्यंत हवा, 140 बाय 60 पिक्सल हवा. तर हे कशा प्रकारे आपल्याला एडिट करायचे हे आपण बघूया. आता छायाचित्र म्हणजे तुमचा फोटो खूप इम्पॉर्टंट आहे, जो तुम्ही फॉर्म भरताना अपलोड करता. तर फोटो कॅप्चर करताना काय करावं आणि काय टाळावं हे इथं सांगितलेलं आहे. तर तुमचा जो फोटो आहे तो शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीमध्ये, आता तुम्ही इथं बघताय की मी जो फोटो काढलाय तो पांढऱ्या पार्श्वभूमीमध्ये आहे आणि चांगल्या सूर्यप्रकाशात तुमचा फोटो काढायचा आहे. आजकाल आपण तुमच्याकडे चांगला क्वालिटीचा जर फोन असेल तर तिथं त्या फोनमध्ये पण तुम्ही हा फोटो काढून एडिट करू शकता. तुम्हाला सरळ वेबकॅम किंवा कॅमेऱ्याकडे तुम्हाला सरळ पाहायचंय बरोबर. आता काही काही विद्यार्थी थोडंसं असं तिरकं वगैरे काढतात फोटो, तर तसं नाही चालत. ठीक आहे. तर हा फोटो काढताना तुम्हाला सरळ बघायचं, जसं या फोटोमध्ये मी पाहिलेलं आहे. फोटो पासपोर्ट साईजचा असावा. आता ह्याबद्दल आपण पुढे जाऊन बोलू की तो कसा एडिट करायचा. ठीक आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये जरी फोटो काढला असेल तरी तो आपण सहजरित्या एडिट करू शकतो. आता काय टाळायचं आहे बरोबर, तर ते आपण बघूया. लहान आकाराचा फोटो काढू नये किंवा अपलोड करू नये. एकदम कमी साईजचा फोटो काढायचा नाहीये. थोडा मोठा फोटो काढायचा पुरेसा, जेणेकरून तो आपल्याला पुढे जाऊन एडिट करता येईल. आता सर्वात महत्वाचं, काही लोक चष्मा, सनग्लासेस किंवा कॅप म्हणजे टोपी घालून फोटो काढतात. तर तसंही करायचं नाहीये. चेहऱ्यावर सावली पडली असेल, कॅमेऱ्याकडे पाहत नसाल, एकदम विकृत चेहरा केलाय, मास्कने झाकलाय, एकदम अस्पष्ट आणि ब्लर झालेला आहे फोटो, तर असे पण फोटो चालणार नाहीयेत. अंधारा किंवा अयोग्य पार्श्वभूमीमध्ये फोटो काढू नये. फोटो काढताना तुम्ही बघायचं की बाबा प्लेन एखादी भिंत आहे किंवा मागं चांगलं बॅकग्राऊंड आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला फोटो काढायचा आहे. आता ह्या याच्यामध्ये तेच सांगितलंय बरोबर. फोटो तुमचा जो आहे तो ब्लॅक अँड व्हाईट नसावा, तो रंगीत फोटो काढायचा आहे तुम्हाला. काही काही लोक ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढतात, तो तसा नकोय. तर हा फोटो तुम्हाला रंगीत काढायचा, हे खूप महत्वाचं आहे. ओके. शक्यतो पांढरी पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये पांढरा कलर असेल असं काढायचं. जरी नसेल तर मी त्याची पण ट्रिक तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे.
जर तुमची पांढरी पार्श्वभूमी नाही आहे तर ते कसं करायचं ते पण आपण पाहणार आहे. कॅमेऱ्याकडे सरळ नैसर्गिक चेहऱ्याने पाहायचंय, सरळ पाहायचंय, जसं मी या फोटोमध्ये पाहिलंय तसं. उन्हात फोटो काढत असाल बरोबर, तर डोळे कधी कधी मिसकवले जातात किंवा आपण डोळे लहान करतो बरोबर. तीव्र सावली पडलेली नसावी तुमच्या चेहऱ्यावरती. एक इफेक्ट आहे, जर फ्लॅश वापरताय तुम्ही, रात्री फोटो काढताय किंवा तुम्ही फ्लॅश मोबाईलचा फ्लॅश यूज केला तर त्यावेळेस रेड आहे म्हणजे डोळ्यामध्ये थोडंसं लालसर दिसतं, तर ते पण आपल्याला नको आहे. ठीक आहे. जर तुमच्याकडे चष्मा घालत असाल, तुम्ही स्पेक्स घालताय समजा, तर त्याचं रिफ्लेक्शन नको पडायला, डोळे तुमचे स्पष्ट दिसले पाहिजेत. अशा प्रकारे तुम्हाला फोटो काढायचा आहे. शक्यतो तुम्ही चष्मा न घालता फोटो काढण्याचा प्रयत्न करा. टोपी, कॅप, काळे चष्मे हे घालायचं नाहीये. ओके. तुम्ही काही काही वेळा टोपी घालता. ओके. तर ते पण अवॉइड करायचं, घालायचंच नाहीये. आता बऱ्याच परीक्षांमध्ये जी फोटो जो लागतो ते शिफारस केलेलं परिमाण जे असतं ते 200 बाय 230 पिक्सल. आता हे काय असतं हे पण आपण पुढे जाऊन पाहणार आहे. असा फोटो, ह्या साईजमध्ये फोटो कसा अपलोड करायचा, कसा एडिट करायचा, सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. आता फाईलची साईज बरोबर, फाईलची साईज 20 KB ते 50 KB दरम्यान असावी. म्हणजे 20 KB पेक्षा कमीही नसावा, म्हणजे त्याची क्वालिटी खूपही खराब नसावी, किंवा 50 KB पेक्षा जास्तही नसावा. असे फोटोज अपलोड करताना ते मान्य केले जात नाहीत, ह्याची सर्वांनी खात्री करायची. स्कॅन केलेल्या प्रतीचा 50 KB पेक्षा जास्त नसावा, जसं तुम्हाला सांगितलं मी, 50 KB पेक्षा खूप जास्त नसावा. ठीक आहे. आता आता ह्या फोटोमध्ये आपण जसं बोललो त्याचे काही एक्झाम्पल्स दिलेत. 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटर बरोबर. आता हे थोडंसं चुकलं, इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 3 आहे बरोबर. उंची जास्त असावी बरोबर, उंची जास्त असावी आणि 3 बाय अशा पद्धतीचा, आणि 200 बाय 230 पिक्सलचा हा फोटो पाहिजे. ठीक आहे. चष्मा घालायचा नाहीये, कॅप नाही घालायची. त्याच्यामध्ये सावली पडली आहे किंवा खूप ब्लर फोटो काढलाय तर असे फोटोज आपल्याला चालणार नाहीत. आता आपण बघू सोप्या पद्धतीने फोटो कसा एडिट करायचा. ठीक आहे. फोटो एडिट करण्यासाठी एक खूप छान वेबसाईट आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, डोंट वरी. याच्यामध्ये तुम्ही जर गेलात तर आपण काय करायचंय, आता समजा इथं जातो मी पुन्हा एकदा त्यांच्या होमवर, आणि इथं विचारलेलं असतं तुम्हाला की कुठल्या एक्झामसाठी तुम्हाला हे करायचं. आता ह्याच्यामध्ये आपली एक्झाम नसेल तर इथं जाऊन आपल्याला कस्टमवर क्लिक करायचं आहे. कस्टमवर क्लिक करून आपल्याला इथं फोटो सिलेक्ट करायचा आहे. आता आपली जी रिक्वायरमेंट आहे 200 बाय 230 पिक्सल बरोबर, आणि आपली आपली जी साईज आहे ती मिनिमम 20 पाहिजे आणि मॅक्झिमम आपल्याला 50 पाहिजे. आता इथं काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. आता आपण बघूया, इथं फोटो अपलोड करू. ठीक आहे. इथं क्लिक करून तुम्हाला तो तुम्ही जो फोटो आहे तुमचा, आता हा माझ्या केसमध्ये माझा हा फोटो आहे, हा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे बरोबर. आता इथं बघा, इथं माझा फोटो हा ओरिजिनल होता, ज्याची साईज 2.09 MB होती. आता तीच साईज आपली किती झाली आहे, 44 KB पर्यंत, म्हणजे आपला 20 ते 50 मध्ये आपल्याला हा फोटो आपला झालेला आहे. याला डाउनलोड करून घेऊ. ठीक आहे. बघूया आपला फोटो आता रेडी आहे. हे पहा, हा फोटो आपला अपलोड करण्यासाठी एकदम रेडी झालेला आहे. अशाच प्रकारे आपण त्याच वेबसाईटचा यूज करून आपण सिग्नेचर, आपली जी सिग्नेचर आहे ही पण आपण अशाच प्रकारे करणार आहोत. आता सिग्नेचर अपलोड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रोसेस अनदर, आणि काय करतो आपण ह्या केसमध्ये, काय करतो तर आपली रिक्वायरमेंट काय आहे, फोटोसाठी आपल्याला 140 बाय 60 पिक्सल आणि 10 ते 20 KB मध्ये आपली सिग्नेचर असावी. आता सिग्नेचरसाठी काय करायचं आहे तुम्हाला, तर एका कोऱ्या कागदावर एक कोरा कागद घ्यायचा, त्याच्यावर तुमची सही करायची आहे बरोबर. सही करून तिचा फोटो काढायचा आहे आणि तो फोटो अशाच पद्धतीने सेम पद्धतीने आपल्याला एडिट करायचा आहे. आता बघू सिग्नेचर करताना
आपल्याला काय करायचं, एखादा फोटो आपला आहे तो फोटो, आता मी ऑलरेडी माझी सिग्नेचर इथं घेऊन ठेवलेली आहे, बरोबर. ठीक आहे, काय करूया आपण, फोटो आपला अपलोड करू एकदा. त्याआधी आपल्याला काय करावं लागणार आहे, आपली जी साईज आहे, फोटोची साईज जी सांगितली आपल्याला 140x60, आता इथं आपण तेच लिहून घेऊ, 140 बरोबर पिक्सल. आणि ज्याची जी साईज आहे ती किती हवी आहे आपल्याला, 10 ते 20 KB मध्ये हवी. आता 10 ते इथं 20 इथं लिहून घेतो 20 आणि काय करतो, सिग्नेचर हे आपण ओपन करून घेतोय. ठीक आहे, आता ऑलरेडी माझ्या फोटोची साईज ही 13 KB होती, बरोबर. तर ह्याने जे बनवलंय ते 9 KB आसपास बनवलंय. दॅट इज ऑल्सो ओके. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला ते डाउनलोड करून घ्यायचंय आणि सेम पद्धत वापरून तुम्हाला तुमचा थंब इम्प्रेशन, बरोबर. जे थंब इम्प्रेशन आहे, एक शाईचा पॅड असतो, त्याच्यामध्ये डावा अंगठा हे करून पांढऱ्या व्हाईट पेपरवर तुम्हाला तो थंब इम्प्रेशन द्यायचा आहे, त्याचा फोटो काढायचा आहे आणि सेम पद्धतीने ही जी वेबसाईट आहे एक्झाम मिंट रिसायझर, ही वापरून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमचे फोटोज, सिग्नेचर्स आणि तुमचं थंब इम्प्रेशन ह्या गोष्टी तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI असिस्टंट 2026 ही जर जाहिरात तुम्ही पाहिलेली नसेल तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्याचप्रमाणे गुन्हे अन्वेषण विभाग CID सहाय्यक शासकीय दस्तावेज परीक्षक ह्याची पण जाहिरात आलेली आहे. ह्याचा पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. त्याच्या डेट अजून चालू आहेत. जर जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी हा फॉर्म नक्की भरावा. दोन्हीही खूप चांगल्या पोस्ट आहेत. अशाच प्रकारे सहाय्यक आयुक्त भरती नवी मुंबईसाठी जी आहे त्याची पण फॉर्म भरण्याची तारीख अजून चालू आहे. त्याचा पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर लवकरात लवकर जाऊन नक्की तुम्हाला पाहायचा आहे हा व्हिडिओ आणि ह्या पदांसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. असेच व्हिडिओ जे की मॅथ्स, रिझनिंग, ओके, असे जे एज्युकेशनल व्हिडिओ आहेत, त्याचप्रमाणे ज्या नवीन नवीन भरती ज्या येत असतात त्या आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर ह्या चॅनलला लवकरात लवकर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून तुमची एकही अशी भरतीची पोस्ट तुमची मिस होणार नाही आहे. ठीक आहे, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आनंदी रहा, जय हिंद.